प्लेयरने आपसापसात डिस्कशन करा, लवकर एकत्र जमा. भूषण आंबेकर आणि रुपेश पवार, वैभव यांचा पहिला चेंडू कट केलेला आहे. एक धावेसाठी एक धाव होते. आणि भूषण वरती कोण बक्षीस लावत आहे का बघूया आपण. यशवंत पवार तुमच्या टीमचे सदस्य तुम्हाला शोधत आहेत. कुठे आहात तुम्ही यशवंत पवार? पुन्हा एकदा आणि काहीसा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. विजय जयस्वाल तुमची टीम तुम्हाला शोधत आहे. विजय जयस्वाल एक धावेवर समाधान मानावे लागेल. गीता तुम्हाला काय बक्षीस लावायचं का? गीता शिंदे, आणि सुंदर अशी फलंदाजी, परंतु एक धावेवर समाधान मानावं लागेल. आणि अरे वा 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 वा. ऑलराऊंडर प्लेअर भूषण यांचा विकेट काढलाय वैभवने आणि हा पहिला धक्का बसलाय. सेमीफायनलची रंगत वाढत आहे. वैभव दुसरा बॉल घेऊन येतोय महेशला. महेश सुतार बाद झालेले. पहिला धक्का भूषण आंबेकर यांच्या स्वरूपात एक चोरटी धाव म्हणता येईल. चोरटी धाव. महेश आलय चोरटी धाव घेण्यात यशस्वी. महेश आलय आणि पुढील चेंडू रुपेश पवार यांना स्वैर चेंडू घोषित. एक अवांतर धाव. वैभव यांचं पहिलं षटक आणि काहीसा हालसा तटवलेला आहे. भूषण पाटील यांचं थोडस मिस फिल्डिंग. एक ओव्हर समाप्त आणि एक ओव्हर स्कोर संख्या किती आली आहे? एक षटका अखेर धाव संख्या होते 7. 5 बॉल 7 रन. आणि सिंधुदुर्ग नगरीचे आमचे भावी साई प्रसाद घातलेले गोलंदाज. दुसरं षटक साई प्रसाद बॉडी मधले साई परब घेऊन येत आहेत ऑफ स्पिन. आणि हा एक सुंदरसा षटकार. नो. आणि 2 रन घेतलेले आहेत इथे. भूषणजी दरम्यान 2 धावा घेतले. कॉम्प्रेसिव्ह विरुद्ध यंगस्टार चालू असलेला पहिला इशारे करून बॉलिंग टाकतोय. सुंदर असा बॉल सामना. सुंदर फिल्डिंग. दादूस यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. साईने परत एकदा फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलेलं आहे. आणि पाहूया महेश आलाय. इथेच एकदा मरत एक वन डी डिक्लेअर आहे. साई नगरी म्हणून आलेले आमचे साई. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचंय पंचांचा निर्णय अंतिम राहील. महेशला परत एकदा घेऊन येतोय साई. नवीन बॉल आणि हा महेश एवढ्याच ताकदीने ठरवलाय, पण एक रन एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एक धावेवर समाधान. बाहेरून आलेल्या प्रेक्षकांकडे लक्ष देऊ नका कृपया. बाहेरून आलेल्या प्रेक्षकांकडे. साई यांची चांगली गोलंदाजी, परंतु एकच रन मिळाला. एकच धाव शॉट मारून काहीच साई बाजू होते, परंतु आणि साई दुसरा चेंडू घेऊन येतोय महेशला घोडबंदर रोड करून. आणि एवढ्या ताकदीने
2 षटकाखेरीस धाव संख्या होते 19. कॉम्प्रेसिव्ह आणि नवीन बॉल गोलंदाज आलेला आहे कॅप्टन मंगेश शिंगोळे यंगेस्ट कॅप्टन यंगेस्ट. आणि कसं तटवलेलं आणि आहे अनिलची जबरदस्त फिल्डिंग आणि हा विकेट घेतला. दुसरा चेंडू घेऊन महेश शिंगोळे. अनिल कदम यांच्याकडून चांगली रुपेशने तेवढा तेवढा आहे. पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे. मंगेश शिंगोळे गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा चौथा त्यांच्या समोर मंगेशचा दुसरा चेंडू आणि कॅच होती पण थोडक्यात 1 रन. वंडी. आकाश नाव आहे का? आकाश वीर, तुमचं वीर कुठे गेलं? दाखवा, इथे दाखवायचंय आपल्याला. वीर गतीला जाऊ नका. झेल होता परंतु काहीच. पुन्हा एकदा मंगेश यांचा सामना करतील आणि तेवढ्या ताकदीने परत एक बॉल 1 to go. वेगळ्या प्रकारे टाकतील असं वाटतंय मला. आणि हा तेवढा आणि पुन्हा एकदा सुंदर सिक्स मारलेला आहे. अखेरीस धाव संख्या होते 42. 42. 3 ओव्हर. आनंद 3 ओव्हर 42 रन. आणि संजूने आपला एकदम ब्रह्मास्त्र काढलेलं आहे मला वाटतं. मित्रांनो, एक अनाउन्समेंट आहे. जर कोण सामन्यातून जी टीम बाद झाली असेल त्यांनी कुठेही जायचं नाहीये. शेवटपर्यंत थांबायचं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या टीम मधल्या कोणालाही प्राइज मिळू शकतं आणि जो हजर असेल त्यालाच मिळणार आहे. जर तो गैरहजर असेल तर मिळणार नाही. तर कुणीही जायचं नाही. लेडीज टीम असेल किंवा जेंट्स टीम असेल, शेवटपर्यंत थांबायचं आहे. आणि पद्मन संजय मडवीचं पद्मास्त्र. हा तेवढ्या ताकदीचा संघासाठी पुन्हा एकदा. आणि सुंदर क्षेत्ररक्षण झाले मंगेश शिंगोळे यांच्याकडून. आणि चांगले प्रयत्न पुन्हा एकदा कॅच होती रे. जयस्वाल मिस फिल्डिंग झाली. 2 धावा मिळत आहेत दरम्यान. रुपेश पवार यांच्याकडून पुन्हा एकदा चेंडू रुपेशला आणि रुपेशने तेवढ्या ताकदीने भरत 1 रन. 1 धावेवर समाधान आहे. पद्मने यांचं पुढील चेंडू जयस्वाल यांना. आणि काय मध्ये. आणि आता स्वतः जातीने आमचे कोळीवाड्याची शान, दिग्याची आन बान शान संजू मडवी लाल टोपी घालून. आणि ती कॅच होती पण
षटकारांचा पाऊस पडतो पाऊस इकडे पडला आणि परत एकदा ही तेवढ्या पुन्हा ताकदीने एकदा 50 कॉम्प्रेसिव्ह संघाचे चांगलेच आणि बाद झालेले जयस्वाल out आहेत. झालेला आहे दुसरी रन घेताना. चांगला थ्रो केलेला आहे. आमरे आमरे संजय आमरे शेवटचा चेंडू संजूचा संजय आमरे. आणि तेवढ्यात संजूने परत लागला आणि कॅच होती पण वैभवने परत तेवढ्यात सुंदर असे फील्ड आणि हा एक रन तिथे मिळाला. दुसराही रन घेतलेला 2 धावा आहे. झालेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा. वा अनिल अनिल जॉन्टी रोड्स जबरदस्त. किती स्कोर किती कॉम्प्रेन्सिव्ह स्कोर झालेला आहे 5 ओव्हर 90 स्कोर केलेला आहे कॉम्प्रेन्सिव्ह 90 स्कोर compression. आहेत 90 रन या TSPL मधले हायएस्ट स्कोर 90. विलास आमरे ना विलास बांद्रे. बांद्रे विलास बांद्रे. विलास बांद्रे. हा बॉल कॉम्प्रेसिव्ह संघाने 90 धावांचा डोंगर रचलेला आहे. पहिली सेमीफायनल सेमीफायनल 2 चा सुपरस्टार आणि हेल्प दोन्ही कॅप्टनने पिच वरती यावं. दोन्ही कॅप्टनने टॉप साठी पिच मध्ये या, पिच वर या. नशीब आहे. इकडे ये ना. नवेश. हेल्प टॉप जिंकलेली आहे आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि टीम सुपरस्टारला त्यांनी बॅटिंग साठी निमंत्रित केलेलं आहे. हेल्प प्रो टॉस विन झालेले आहेत आणि पहिली फिल्डिंग घेतले का चला आता अटी तटीचा सामना सेमीफायनल नंबर 1 90 धावांचा डोंगर 90 धावांचा लक्ष्य गाठण्यासाठी नितीन पाठक पहिला चेंडू नो भूषण आंबेकर यांचा दुसरा चेंडू दुसराही चेंडू नो आहे फ्रीट कंटिन्यू आणि हलकासा तटवलाय पाऊस शेल बाद झाला असं परंतु एक धाव केली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाटील
भूषण आंबेकरचा सामना करते पुन्हा एकदा वैभव लटके आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण बेनवीचे पुन्हा एकदा आणि सुंदर चेंडू असा एक धाव होते. आणि एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहूया. दुसरी धाव आणि काहीच पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करतात वैभव आणि हलकस असं तटवलेला आहे. एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी एक धावेमध्ये समाधान. 90 संतोष जाधव स्ट्राईकला आहेत. पाहूया 90 धावांचा डोंगर कसा पार करतायत. काहीसा चेंडू समजलेला नाही. एक षटका करीस धावसंख्या होते 6. धावांचा डोंगर आणि पुन्हा एकदा वैभव यांचा एक धाव. सुंदर असं षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. चेंडू आणायचा आहे तिकडून. रुपेश यांचा सामना करतील संतोष जाधव आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा संतोष जाधव यांनी मारलेला आहे. एक धावेवर समाधान म्हणावं लागेल. 1 to go. पुन्हा एकदा वैभव सामना करतायत आणि मारलेला आहे. एक धाव मिळते. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाखेरीज धाव संख्या आहे 16. जिंकण्यासाठी 91 धावांचा डोंगर, 91 धावांचा लक्ष्य कॉम्प्रेसिव्ह संघाने ठेवलेला आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत विलास बांद्रे. आणि विलास बांद्रे यांनी एक आलस्य तटवलेला एक धाव, चोरटी धाव, परंतु एक धावेने काम चालणार नाहीये. षटकारांची आतषबाजी करावी लागेल आणि प्रयत्न चांगलं होतं परंतु एक धाव होते. पाहूया पुन्हा एकदा वैभव यांच्याकडून एक धाव. नो बॉल आहे. एक धाव मिळते. एक चेंडू वाढतोय. फ्री हिट आहे आणि कायच
एक धावेवर समाधान माने. पुन्हा एकदा विलास बांद्रे यांचा सामना करतील वैभव. आणि सुंदर असं मारलेलं आहे पाहूया. आणि पुन्हा एकदा वैभव आणि एक धाव मिळेल. तीन षटका अखेरीस धाव संख्या आहे 26. 12 चेंडू 65 धावा. काहीसा अशक्य. 12 चेंडू 65 धावा. आणि मंदार दाता स्वतः मंदार दातार काही खुशीत आहेत. त्यांना माहिती आहे आपण विन होणार. आणि एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहूया. दुसरे धाव होते का? आणि दुसरी धाव पूर्ण. पुढील चेंडू मंदार यांचा सामना करतील संतोष जाधव. आणि पुन्हा एकदा एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग. आणि पुन्हा एकदा जोरदार फटका. एक धाव मिळते. पुन्हा एकदा वैभव यांनी चांगला चेंडू मारलेला आहे. $49 धावा. सुंदर. पेपेरी वाजवा. पेपेरी. आणि गुड गुड. परंतु आता काही अशक्य असं शेवटचे षटक आहे. आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. एक बॉल होतोय फ्री हिट. जयस्वाल यांचं पुढील षटक. आणि जयस्वाल पुढील चेंडू. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज.
आणि बाद झालेला आहे. दोन्ही बाद जिता- झालेले आहेत. जिताम 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यांचा थेट फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. फायनल मध्ये पहिली टीम आलेली आहे, टीम कॉम्प्रेहेन्सिव्ह. जोरदार टाळ्या. टीम कॉम्प्रेसिव्ह टीम विजय झालेली कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे.